नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीला काही घडामोडी आपण सविस्तरपणे पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या सह्याद्री अतिथीगृहात आहेत आणि थोड्याच वेळात महायुतीच्या जागावाटपाबाबत या ठिकाणी महत्त्वाची बैठक सुरू होणार आहे। आणखी एक सविस्तर बातमी, भाजपकडून मित्रपक्षांना फक्त जिंकलेल्या जागा दिल्या जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शिंदे गट आणि अजित पवार गट जिंकू शकतील अशा जागा या दोनही पक्षांना दिल्या जातील, सूत्रांची माहिती। विनायक डावरुंग आपले प्रतिनिधी आपल्याला सविस्तर तपशील देतील। विनायक, एक अजेंडा जो आहे तो राबवलेला आहे। 400+ ची मोहीम जी आहे ती भाजपने राबवलेली आहे आणि त्यामुळेच भाजपकडून वारंवार मित्रपक्षांना सांगितलं जातं की तुमचा योग्य सन्मान जो आहे तो केला जाईल, परंतु आपल्याला 400 पार जे आहे ते करायचं आहे। पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्यामुळेच ज्या तुम्ही जागा मागू इच्छिता त्या जिंकू शकता का असा फॉर्म्युला जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। ज्या जिंकू शकतात जागा त्याच जागा ज्या आहेत त्या मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत। जरी मित्रपक्षांकडून अधिक जागांची मागणी जरी होत असली तरी सुद्धा ज्या जागा जिंकू शकतात अशा जागा ज्या आहेत त्या आता मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत। कारण आपण जर पाहिलं तर भाजपने वेगवेगळे सर्वे जे आहेत ते लोकसभा मतदारसंघातले केलेले पाहायला मिळतात। अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार असतील किंवा शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स जो आहे तो थोडासा लो असलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच तिथे एक वेगळा पर्याय देऊन कुठेतरी ती जागा जिंकून आणण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपचा असणार आहे। त्यामुळे अधिक जागा राज्यामध्ये आपण भाजप घेणार आहे आणि मित्रपक्षांचा योग्य सन्मान करत ते जे जागा जिंकू शकतात अशा जागा ज्या आहेत ते त्यांना देणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। सह्याद्री अतिथीगृहात सध्या आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते एक ऑनलाईन कार्यक्रम जो आहे तो होणार आहे, त्याला हजेरी सगळेजण लावतील आणि त्यानंतर एक छोटीखानी बैठक सुद्धा होणार आहे अशी माहिती मिळते। रात्री सुद्धा एक बैठक पार पडली, यामध्ये कुठलाही तोडगा जो आहे तो त्या बैठकीत निघालेला पाहायला मिळालेला नाहीये। कारण शिंदेंच्या शिवसेनेकडून 18 जागांचा प्रस्ताव जो आहे तो ठेवण्यात आलेला होता। त्या 18 जागा ज्या आम्ही जिंकलेल्या आहेत त्या आम्हाला द्या असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु त्यांची सुद्धा समजूत जी आहे ती रात्री काढण्यात आलेली आहे। कारण जर महत्त्वाच्या बैठकीत नेमका काय चर्चा होते जाणून घेत राहणार आहोत।